वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलीस दलामधून बडतर्फ करण्यात आलेला आहे। तर संभाजीनगर आयजी वीरेंद्र मिश्रा यांनी हे आदेश काढल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। रणजित कासलेला सेवेमधून कार्यमुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि रणजित कासले यांनी पोलीस दलासह वाल्मिक कराड यांचा फेक एन्काउंटर, धनंजय मुंडे यांच्यावरील गंभीर आरोप यासह गृहमंत्र्यांवरही आरोप केलेले होते। तर दुसरीकडे बीड शहरामधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रणजित कासले विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोसे आपल्या सोबत आहेत। उदय, अगोदर तर त्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं, मात्र आता डायरेक्ट जे अधिकारी आहेत मिश्रा त्यांनी आदेशच काढल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच आपण जर बघितलं तर रणजित कासले याने गुजरातमध्ये जाऊन काही आरोपींशी डील केली होती आणि त्याचे व्हिडिओ समोर आले होते। त्यानंतर बीडच्या पोलीस अधीक्षकांनी रणजित कासलेला निलंबित केलं होतं। निलंबित झाल्यानंतर पासून त्याने बीडच्या पोलीस अधीक्षक असतील, गृहमंत्री असतील, बीडच्या पोलीस दलातील इतर अधिकारी असतील यांच्यावर आरोप केले होते वेगवेगळे। तसेच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची देखील आपल्याला ऑफर होती असं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर बीडच्याच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासून बीड पोलीस त्याच्या शोधात होते। रात्री बीड पोलिसांनी पुणे पोलिसांकडून त्याला ताब्यात घेतलंय आणि त्या थोड्याच वेळात बीडला येणार असताना तत्पूर्वीच विशेष पोलीस महानिरीक्षक जे आहेत औरंगाबाद परिक्षेत्र विभागाचे संभाजीनगरचे, तर त्यांनी याबाबतचे आदेश काढले। तर रणजित कासलेला सेवेतून बडतर्फ करण्याचे हे आदेश आहेत। त्यामुळे पोलीस दल देखील रणजित कासलेच्या विरोधात आता कठोर भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार जो गुन्हा आहे ते हे थोड्याच वेळात स्पष्ट होऊ शकणार आहे। अगदी आता काय कारवाई होते याकडे सुद्धा लक्ष असेल। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट घेत राहू।